मानखटावचे आमदार जयकुमार गोरे विधानसभेचे सदस्य झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जयकुमार गोरे व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरेंच्या समर्थकांनी भावी मंत्री अशा आशयाचे अभिनंदनाचे फ्लेक्स लावले होते। परंतु हे फ्लेक्स अज्ञातांनी ब्लेडचा वापर करून फाडल्याचा आरोप वैभव मोरे व दादासाहेब माने यांनी केला आहे। त्या अनुषंगाने देवडी पोलीस स्टेशनला त्यांनी निवेदनही दिले आहे। निवेदनात म्हटले आहे की जयकुमार गोरे हे विधानसभा निवडणूक 2024 जिंकून चौथ्यांदा आमदार झाल्याने त्यांच्या अभिनंदनाकरिता आमच्या गावातील लोदोडे पाटी येथे 28 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर रोजी बॅनर लावले होते। सदरचे बॅनर दिनांक 6 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता ते 7 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजताच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने द्वेषबुद्धीने फाडून नुकसान केले आहे, तरी त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई होणे ही विनंती आहे। काय झाले, आता निवडणूक आपल्या विधानसभेची झाली। या निवडणुकीमध्ये आम्ही जयकुमार गोरे भाऊ यांच्या समर्थनार्थ त्यांच्या विजयाच्या निमित्तानं विजय झाल्यानंतर आम्ही बॅनर आमच्या फाट्यावर लावले होते। बॅनर लावल्यानंतर ह्याच्या पाठीमागे पण बरेचसे आम्ही बॅनर लावले। दरवेळेस कुठं त्या ब्लेड मार, कुठं त्या कार्यकर्त्यांच्या खाली त्यांचे चेहरे काढून गोल करून काटणे असा प्रकार बरेच वेळा झाला। पण आम्ही प्रत्येक वेळेस ह्या गोष्टीकडे कधी बघितलं म्हणजे जास्त असं ह्यानं बघितलं नव्हतं। मात्र आता आम्ही फाट्यावरती बॅनर लावले होते की आमदारांचा एक चौथा हा विजय होता, मोठा विजय होता आणि त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी बॅनर लावले होते। आमदारांच्या कार्यकर्त्यांनी पण लावले होते आणि आम्ही शेखरभाऊच्या कार्यकर्त्यांनी पण बॅनर लावले होते। मात्र गावातील काय घाणेरड्या वृत्तीची काय लोक आहेत की ज्यांना हा विजय पसंती पडत नाही किंवा असे लोक आहेत की ज्यांना काय गावात म्हणजे स्वतःच्या घरात सुद्धा कोण विचारत नसेल, पण अशा चांडा चौकडी करायची ज्यांना सवय आहे अशा लोकांकडून ही घाणेरडं कृत्य केलं। त्यासाठी आम्ही साधारण एक निवेदन आपल्या देवडी पोलिसांना दिलं आहे। अशा प्रकारचं घटना घडली, त्याचे फोटो आणि त्याची व्हिडिओ क्लिप आम्ही पोलिसांना जमा केलेली आहे। माझं लोदोडे फाट्यावर दुकान आहे। मागील काही दिवसांपूर्वी जयभाऊ गोरे आणि शेखरभाऊ गोरे यांचं बॅनर लावलेले, तर काही लोकांनी त्या बॅनरवर थुंकणे, बॅनर फाडणे असे गलिच्छ वृत्तीचे कार्य केलेले आहे। तरी लोदोडे गावातील लोकांनी देवडी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे आणि त्यावर त्या संबंधितांवर कारवाई व्हावी हीच आमची विनंती आहे। माननीय जयकुमार गोरे भाऊ या आमदारपदी निवड झाल्यानंतर विजयाचा बॅनर आम्ही लोदोडे फाट्यावर लावलेला होता। त्या काही इस्मांनी म्हणजे कोण असतील त्यांनी ते बॅनर फाडण्यात आलेले आहेत। त्या बॅनरचं फाडण्यावर त्यावर आम्ही संबंधित लोकांनी त्यावर पोलीस स्टेशनला निवेदन दिलंय। तर असं मला वाटतंय की आता मी ऐकून आहे बरेचदा की साहेब पोलीस निरीक्षक सोनवणे साहेब हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत। कृपया त्यांनी या झालेल्या घटनेचा पूर्णपणे पर्दाफाश करावा अशी एक विनंती करतो। एवढीच आमची अपेक्षा आहे। याबद्दल आमदार जयकुमार गोरे भाऊ चौथ्यांदा आमदार झाले म्हणून आम्ही 2 बॅनर लावले होते गावाचा बस स्टॉपला। 2 दिवसानंतर मध्ये ब्लेड मारलं, पूर्ण बॅनर फाडला। 2 दिवसानंतरच लगेच बॅनर फाडला। असे बॅनर फाडण्याचं ह्याच्या आधी 3-4 वेळा प्रकार झालाय। आतापर्यंत आम्ही म्हणत होतो जाऊन द्या कुठल्या गोष्टी दुर्लक्ष करत होतो, पण विघ्न संतोषी माणसं गावात आहेत ना, काय ज्यांना पटतच नाही। इतकं म्हणजे नैराश्य आलंय त्यांना, नैराश्य म्हणजे भयानक नैराश्य आलंय। त्या नैराश्यात तोंडावर थुकणे, बॅनर फाडणे। बरं भावांचं इतकं नैराश्य नसायला पाहिजे होतं त्यांना। भावने इतकं चांगलं काम करून गावाला पाणी मिळते, सगळं मिळते, भावामुळं उरमुडीचं सगळं मिळतं, तरी पण इतकं नैराश्य आलं माणसासनी। आणि त्यामुळं बॅनर फाड, कुठं काय कर, भावाची तोंडावर थूक, बॅनरवर थूक असं प्रकार करते ती। आणि आता हे बॅनर फाडलेलं तुम्हाला सांगतो, ह्याच्या पाठीमागे बॅनर फाडलं होतं, हे पण दाखवतो। ही बॅनर फाडलेत ना, ही बॅनर फाडलेलं आहेत, असं बॅनर फाडून टाकले सगळं। म्हणजे असं म्हणजे विघ्न संतोषी माणसं आहे ती, त्यामुळे असं प्रकार व्हायला लागले। कारण झालं, भाऊ आता मंत्री होते, भाऊ मंत्री झाल्यानंतर त्यांना अजून पोटसळ उठल आणि पोटसळ उठल्यानंतर त्यांना अजून बॅनर लावलं ना अजून फाडतील ती, कारण त्यांना ते मान्यच नाही भाऊ आमदार व्हावे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।